या दुपारच्या बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघूयात। नव्याने स्थापन झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक आज होतीये। दुपारी 2 वाजता मंत्रालयात ही बैठक होणार आहे। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। नवे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत, त्यांच्या उपस्थितीत ही 2 वाजता म्हणजे पुढच्या काही वेळामध्ये बैठक होणार आहे असं कळतंय। मनोज जरांगे हे 29 तारखेला मुंबईत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत। या आंदोलनाबाबत चर्चाही या बैठकीत होईल, त्यामुळे ही बैठक महत्त्वाची आहे। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याशी आपण बोलूया। राहुल, एका बाजूला मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक, दुसरीकडे जरांगे उद्या 10 वाजता निघतायत अंतरवाली सराटीतून आणि आंदोलनाकरता आझाद मैदानात येणार आहेत। काय सांगाल अधिक? सुवर्णा, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तर दुसऱ्या बाजूला मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये झालेल्या फेरबदलानंतर आज मंत्रिमंडळ उपसमितीची पहिलीच बैठक ही मंत्रालयात पार पडते। कॅबिनेट बैठक संपल्यानंतर लगेचच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते, कारण उद्यापासून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आणि मनोज जरांगे हे ऐन गणेश उत्सवाच्या काळात मुंबईकडे येणार असं वारंवार त्यांच्याकडून सांगितलं जाते। आणि याच पार्श्वभूमीवर जर मुंबईत हा आंदोलनाचा मोर्चा आला तर एक मोठी अडचण आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते। आणि त्याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीची आजची ही बैठक अतिशय महत्त्वपूर्ण आहे। अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः मनोज जरांगे किंवा या संपूर्ण आंदोलनकर्त्यांशी काही बातचीत करतायत का किंवा त्यांच्याशी काही संपर्क साधतायत का हे देखील पाहावं लागेल। एकंदरीत बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा जुना अनुभव पाहता मराठा आंदोलनकर्ते असतील, राज्यभरातल्या मराठा संघटना असतील, यांच्याशी त्यांची चांगली जवळीक आहे। त्यांचे संबंध जे आहेत ते एकमेकांशी खूप चांगले आहेत आणि त्यामुळेच कदाचित चंद्रकांत पाटील यांच्याच ऐवजी आता राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती अध्यक्षपदावर झाली आणि आज त्याची पहिली बैठक पार पडते। अर्थात या बैठकीमध्ये नेमकं काय भूमिका शासनातर्फे सरकारतर्फे घेतली जाते हे देखील बघावं लागेल। दुसऱ्या बाजूला आंदोलनकर्ते जर मुंबईकडे निघाले तर त्यांच्यासाठी किंवा वाटाघाटीसाठी नेमकं कोणाला पाठवण्यात येतंय का हे देखील पाहावं लागेल। सुवर्णा, नक्की राहुल, धन्यवाद या माहितीसाठी। पण आपण असेच सोबत राहा। अजून एक बातमी आहे जिच्याविषयी अपडेट आपल्याकडनं घ्यायचे आहेत। काँग्रेस सोडून भाजपत गेलेल्या संग्राम थोपटे यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता सूत्र व्यक्त करत आहेत। थोपटेंच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला खेळत्या भांडवलाच्या कर्जाची राज्य सरकार हमी देणार असल्याचं कळत आहे। थोपटेंचा साखर कारखाना अनेक दिवसांपासून अडचणीत आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या साखर कारखान्याच्या कर्जाला हमी देण्याचा निर्णय होणार आहे असं विश्वसनीय सूत्रांकडून कळत आहे। या साखर कारखान्यामुळे संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची जोरदार चर्चा रंगली होती। साखर कारखाना अडचणीत असल्याने कर्मचाऱ्यांचं वेतनही थकलं होतं। अखेर आजच्या बैठकीत काय निर्णय होतो हे बघायचं। आमचे प्रतिनिधी राहुल यांना विचारूया। राहुल, काय अधिक सांगाल? अगदी माजी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांच्या एका सहकारी कारखान्याला एक मोठा निधी आणि त्या निधीची हमी जी आहे ती सरकार घेणार असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांकडून कळते। कॅबिनेट बैठकीच्या प्रस्तावामध्ये याचा देखील उल्लेख करण्यात आला होता आणि त्याच संदर्भातला निर्णय काही वेळातच समोर देखील येऊ शकतो। मात्र एकंदरीत बघितलं तर संग्राम थोपटे हे वर्षानुवर्ष काँग्रेस सोबत राहिले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या एका साखर कारखान्याच्या कर्जाची किंवा निधीची हमी जी आहे ती सरकारनं घेतली, तर यावरून मोठं राजकारण होण्याची देखील शक्यता आहे। एकंदरीत भाजपमध्ये सामील होताच मोठ्या पद्धतीनं त्यांना जर निधी पुरवठा होत असेल किंवा त्याच्या संदर्भातली हमी जर सरकारकडून घेतली असेल तर भाजप प्रवेशाचं बक्षीस हे त्यांना मिळतंय की काय असा विरोधकांचा एकंदरीत सूर जो आहे तो उमटताना दिसतो। आणि त्यामुळं संग्राम थोपटे यांच्या कर्जाबाबतची किंवा त्यांच्या कारखान्याशी संलग्न कर्जाची हमी जर सरकारनं घेतली तर मात्र यावरून राजकारण देखील तितक्याच मोठ्या पद्धतीने तापू शकतं। नक्की धन्यवाद राहुल, आपण माहिती दिलीत त्याबद्दल।